नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. IDBI बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकिंग इन इंडिया यांच्याकडून नवीन जी भरतीची जाहिरात आहे, एकूण 500 जागांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर थ्रू द PGDF याच्यासाठीच्या एकूण जागा आहेत. याच्यासाठी त्याच्यानंतर पाहू शकता इथे अपॉइंटमेंट ऑफ डेप्युटी मॅनेजर आहे, अपॉइंटमेंट ऑफ चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, त्याचबरोबर अपॉइंटमेंट ऑफ चीफ डेटा ऑफिसर कॉन्ट्रॅक्ट बेसिस, त्याच्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसर, अशा विविध पदांची भरती आहे या भरतीमध्ये केली जाणार आहे. यात पाहू शकता ही जी अधिकृत जाहिरात आहे देण्यात आलेली आहे. यासाठी जे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते शेवटची तारीख आहे 26 फेब्रुवारी 2024. 26 फेब्रुवारी 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. याच्यामध्ये पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशनचे प्रोसेस आणि डिटेलमध्ये विस्तारित माहिती आहे पदासंबंधीची ती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. आपण पाहूयात याच्याबद्दलची डिटेल माहिती. तर वॅकेन्सीज पाहू शकता PGDBF 2024-25 साठीचे वॅकेन्सीज. एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, मिनिमम 20 मॅक्सिमम 25, म्हणजे वय जे आहे 20 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट, म्हणजे ऑनलाईन टेस्ट जी आहे एक्झामिनेशन आहे ती 17 मार्च 2024 रोजी होणार आहे. एकूण 500 जागा आहेत त्याच्यासाठीच्या. त्याच्यामध्ये जे ओपनसाठीच्या जागा आहेत ते 203 जागा आहेत. SCसाठी 75 आहेत, STसाठी 37 आहेत, EWSसाठी 50, OBCसाठी 135 आणि PWBDसाठी एकूण 5, 6, 11, 5, 16, 21 जागा आहेत इथे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ही जागांची विस्तारित माहिती आहे. वॅकेन्सीज आहेत एकूण 500 जागा आहेत IDBI बँकेमध्ये. त्याच्यानंतर इथे पाहू शकता कट ऑफ जे आहे कट ऑफ डेट ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया एज क्वालिफिकेशनसाठी जानेवारी 31 जानेवारी 2024चं क्वालिफिकेशन जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात जी आहे 12 फेब्रुवारी 2024पासून होत आहे. तर शेवटची तारीख जी आहे 26 फेब्रुवारी 2024 आहे. त्याबरोबर जी एक्झामिनेशन टेस्ट जी आहे ते टेस्टची तारीख आहे 17 मार्च 2024. एलिजिबिलिटीसाठी पाहूयात आपण कट ऑफ डेट. याच्यामध्ये 31 जानेवारी 2023 रोजीची शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरली जाणार आहे. याच्यामध्ये भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहूयात. कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स आर एक्सेप्टेड टू बी हॅव प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोफिशियन्सी इन रिजनल लँग्वेज, म्हणजे ज्या रिजनल लँग्वेज आहेत, ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्यांच्यामध्ये चांगले ज्ञान असणं आवश्यक आहे त्या भाषांमध्ये. त्याचबरोबर इथे पाहू शकता जी वयाची जी पात्रता आहे 20 ते 25 वर्ष दरम्यान आहे, म्हणजे वय जे आहे 31/1/1999 ते 31/1/2004 दरम्यान असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये SC आणि STसाठी 5 वर्षाची सूट आहे, OBCसाठी 3 वर्ष आहे, त्याच्यानंतर PWBDसाठी 10 वर्षाची सूट आहे. त्याचबरोबर इथे फी पेमेंट पाहू शकता. ॲप्लिकेशन फीसाठीचं तर फी पेमेंट आहे 200 रुपये आहे SC ST आणि PWD कॅन्डिडेट्ससाठी, आणि त्यानंतर 1000 रुपये आहे बाकीच्या कॅन्डिडेट्ससाठी. अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. तर अर्ज करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2024पासून ऑनलाईन अर्ज प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे. याच्यासाठीची प्रोसेस जी आहे डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला तयार करायचे आहेत, अपलोड जे आहे करायचे, त्यासाठी स्कॅनिंग प्रोसेस असणार आहे. स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स तयार करण्यास आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करताना. ऑनलाईन अर्जाची जी प्रोसेस जी आहे त्या पद्धतीने इथे पाहू शकता. जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर प्रत्येक पदासाठीची येथे ऑनलाईनची प्रोसेस आहे याच्यासाठीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे याच्यावर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मॅट जे आहे ते चेक करू शकता प्रत्येक पदासाठीचं. इथे पाहू शकता फेज 2मध्ये ह्या न्यूज आहेत त्या न्यूजवर तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत. आपल्या ऑनलाईन आहे, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे, स्क्राईबचा फॉर्म आहे, त्याच्यानंतर कॉल लेटर, पर्सनल इंटरव्ह्यू याच्याबद्दलची माहिती आहे. अशी प्रत्येक पदाबद्दलची जी विस्तारित माहिती आहे अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने ही जी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आहे ती याच्यावर असणार आहे. तुम्ही अधिकृतची जाहिरात आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता. जी लिंक आहे ऑनलाईन अर्जासाठीची ती देण्यात आलेली आहे करंट ओपनिंग्समध्ये. ते या पद्धतीने ते प्रोसेस करायची आहे ऑनलाईन अर्जासाठीची. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे IDBI बँकेसाठीची जवळजवळ 500 जागांसाठी यासाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर
नवीन संबंधी नवीन भरती अपडेट्ससाठीची विस्तारित माहिती जलदरित्या मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. धन्यवाद.